मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. आपला पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्राचा प्लॅन बनला की संडे आहे तर कुठेतरी जायचा तर आता विचार केला कुठं जायचं. ये समस्या आहे. विचार करता करता समज आता महाराजांचं मंदिर पण बनलेलं आहे. बँगलोरमध्ये आवाज नाही आ रहा. तर महाराजांचं मंदिर बनलेलं आहे, तिथे जाऊ बघू. आता नवीन ओपनिंग पण होणार आहे. तर आता पोरांची थांबलेली आपली हवा भरायला. त्यांचा ग्रुप घोंगाट चाललेला की गावाचा बरं संडे निघते आवडी घोंगाट भरलेला. मला माहित हे काही निघणार नाही कोणी. आपण मस्त आरामात झोपलेला जेव्हा यांचा सगळा होला अंगून जाऊन तेव्हा आपण निघलो. आता हवा बिवा घालून मस्त हवा बिवा भरून निघलेला आहे. त्या तुम्ही बोलतो मास्क घातले काही आजचा मस्त ब्लॉगमध्ये मास्क शूट करू. असं काही नाही तर मास्क शूट करू. दुसऱ्याला आता विचारला होता आमच्याला आता आवड बोला बुटा बिटा घालून चपला नवले ना एकट्या बुटाने घालून डायरेक्ट घेऊ पाहिजे कामावर चालले. त्याला ब्लॉग पूर्ण पहा, खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. गाडी बघा नेटकं दिसते काही फटाके वाजवते. फायनली मित्रांनो पोहोचलेलं आहे आपण मराठे पाड्या इथे. तर इथे बघू शकता उद्घाटनाची तयारी चालू आहे. तर इथं वाटतं काय असेल जरा नेऊन पाहिजे ना घ्या. इथं पण मोठं आयोजन काय समारंभासाठी केलेलं आहे. आणि इथे साईडला पण आहे आणि इथं आहे आपलं मंदिर. तिथं बघू शकता मस्त आहे साईडला म्हणजे मावळ्याचं फुटलं ना. दरवाजा बघ केला नुकसान. दरवाजा बघा किती मोठा. हो हो एकदम शांतता. अगं फेट काम करत बाकी इथं. मंदिरात पोहोचलेलो आहेत आणि मूर्ती दाखवलेली आहे महाराजांची. श्रीरामांची मूर्ती त्या मूर्तिकाराने बनवलेली आहे. त्याच मूर्ती आपल्या शिवछत्रपतींची मूर्ती बनवलेली आहे. तर आता आपण आजूबाजूचा परिसर बघून घेऊ. जेव्हा स्थापना झाल्यानंतर मूर्ती जेव्हा सर्वांना दाखवतील तेव्हा पण आपण येऊ इथं पाहायला. आता मूर्ती दाखलेली आहे तर फक्त आपण आता आजूबाजूचा परिसर बघून घेऊन इथे थोडासा जो वर्क राहिलं आहे स्पीकरचे वर्कर करतात शकता. आणि चिमण्यांचा किलबिलाट तर खूप आहे. एक चिमणी तुम्हाला पण जेव्हा टाइम भेटला तुम्ही या मंदिराला बघायला तर बघू शकता. असं फिरले ते काही बाहेर आल्या काहीतरी मग आपल्या भिवंडीचं मंदिर आहे हावडा वारी. कवडा मोठा दरवाजा व्हिडिओ बारका वाटायचा मग जाम मोठा वाटते. टॉप ठेवली नाही मी रील मध्ये बघली ना तर टॉप ठेवलेली. टॉप कारण आपण आलो इथे वरती जो बुरुज सारखा बनवलेला आहे तिथे पेंटिंगचं काम चालू आहे. त्याला डिस्टर्ब नाही करायचं आपण आपला मोबाईल घ्यायचा. हो एक किल्ल्यावर बुरुज कसा असते ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मंदिरात. ते वायरिंग वेरिंगचं काम बाकी आहे थोडासा. ते मस्त करा भारी वाटते बुरुज. ते बघा तोप तेव्हाची बाकी थोडा ते एक मोठी अशी तोप येईल म्हणजे किल्ल्यावर प्रत्येक किल्ल्यावर असा बुरुज आणि त्या तोप नाही हे असतात. ते मावल्यांसाठी म्हणजे यातून शत्रूवार केला जातो. आपल्या साईडला इथे पण आयोजनाचं काम चालू आहे. मंडपचं काम चालू आहे. म्हणजे 14 आणि 17 या दरम्यान आपल्या महाराजांच्या मूर्तीचा स्थापना होणार आहे. तर बाजूला आहे मंदिर. एक नंबर मस्त मंदिर बनवलेलं आहे. कसा बघा
आता ते खालचे फ्रेम दिसत ना, ते सर्व हिस्ट्री दिलेली आहे, ते पण बघायला जाणार आपण. आता सध्या पहिला कसं फिरले वाटतं ना, थांब आता इथं मस्त गेला वरती बघून घेऊ. आता इथून विचार चालले की इथून आपल्याला माहुली गड पण पाहायला भेटते आणि वज्र श्री मातेचं मंदिर पण पाहायला भेटतो. तर आता विचार चालले की कुठे जायचं, माहुलीवर जायचा का वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात जायचा. माझं विचार चालले तर मस्तपैकी माहुलीला जाऊ, जरा ट्रॅक बिक करू. किती महिने झाला ट्रॅकला गेलो नाही. आता कसं महाराजांचं मंदिर मध्ये चाललं आहे, महाराजांच्या गडावर पण जाऊ. हे बघा जर कलरिंगचं काम बाकी आहे. मस्त गेलेलं आहे, एक नंबर. डिटेलिंग बिटेलिंग मस्त आहे. त्या महाराजांची मूर्ती म्हणजे इथं आता जिजासाहेब लॅम्प वगैरे लावलं जरा या होते रिफ्लेक्शन आहे, तर नीटला दिसत नसेल वाटते. लॅम्प वगैरे ना जन्मदिवस महाराजांचा शिवनेर राज्य मस्त आहे सर. असं राज्यवर पूजन यावं पण लायची आहे. यो सिंकांची गडा किल्ल्यावर आहे. यो शिवनेरी नाही रे, शिवनेरी नाही शिकवताना राजगडावर. हा राजगडावर नाही. शपथ घेतलेला तो शिवमंदिराचं नाव काय होतं माहिती आहे का? राजेश्वरावर महाराजांनी सर्व त्यांच्या साथीदाराच्या बरोबर शपथ घेतलेली स्वराज्य स्थापनेची. भवानी तलवार देताना मोहिमेचा तोरणा म्हणणार वाटते. तर जरा माहिती काढली. हा यो फोटो आपल्या पुस्तकांमध्ये आहे, रिफ्लेक्शन आहे. तर तो शेती परंपरा आपली दाखवताना विथ फोटो फाडले डायरेक्ट. तर त्यांची माहिती पण दिलेली आहे. होता जीवा म्हणून वाचला शिवा. खरं तिथं पण सेम, इथं पण सेम. जीवाची माहिती दिली. हा तर फाडलेची तो जीवा माला तिथं, तो सय्यद बंडा तिथं. इथं का फादर ऑफ नेव्ही. महाराजांनी सर्वात पहिला आपल्या देशात जहाजाची निर्मिती केली म्हणून त्यांना बोलतात फादर ऑफ नेव्ही. झोपतील ना. हा आहे पावनखिंडीचा सीन. कोण सांगतो? हा बाजीप्रभू देशपांडे. पावनखिंडी लढताना शाहिस्तेखानाला लाल माला जाऊन मारले, नाही त्याची बोटा तुटलेला. शाहिस्तेखान पलाते. हा युद्ध यो बी फोटो आपल्या इथे पुस्तकात. इथे या केलं नाही अजून म्हणा, काम बाकी इथे. भैरजी नाईक आग्र्याहून सुटका, आग्र्यावरचा सीन. शंभूराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज. इथं माहिती द्यायची. तानाजी मालुसरे आहे आणि कोरपटच्या साह्याने वरती तोरणा किल्ल्यावर जाताना. तुला माहित काय मग आपण बारीक परत झोपता मग फला वाटतं नाही का आपण कोणाला माहिती तसं. इथं माहिती दिली बघ, भांडू नका, जरा माहिती वाचा. आता ऍडजस्ट करून घ्या तुम्ही बाई मित्रांनो. सदर मध्ये बसलेले महाराज.
रायगडाचा काम चालू होता. रायगडाचंच काम ना रे? प्रतापगड नाही, प्रतापगड. हा प्रतापगडाचं ना रे? नाही रे, रायगड आहे तिथं समोर या दिसते. हिरोजी इंदुलकर पुस्तक आहे दिले ना रे. अरे रायगडाचं दिसत नाही का तो ना, बोट केले तो ना तिथं. यो कोण आहे? सिक्रेट नाही तो, सिद्धी लाल. हा यो होता आपल्या ह्याच्यात. अरे लाल जावेद नाही, नाव दिले ना. हिस्ट्री वाचा. हो. माझा टीम मोहीम चाल का कर्नाटकाचे सर नव्वद हंबीर नाव. ऐसा जिंक इरकणी अरे बघू डायरेक्ट स्पष्ट जाऊन बघले बुरुज काय तो. पिक्चर बघायची गरज नाही. हे पण युद्ध, कुठला युद्ध जाता खाली माहिती नाही आपली. यो राज्याभिषेक सोलाचा. हत्तीवर बसताना मिरवणूक. हा ना, मागे संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, समोर छत्रपती शिवाजी महाराज. तर कवरे लोखा म्हण ना. यो मेन यो कसा यो झुकल्या झुकके रहना पड़ेगा मेरे सामने. अभी भी होता ना ना ना. पायो संभाजी महाराज सियासत जबडा फाडताना अशा ना. तुला माहित सगळं आठवत नाही. जिजामाता वाटते म्हणला ते कर. हा तोच बरं आपण तिकडे बघलेला तो युवराजचा सीन. अजून दाखवा ना तुझा ना इथपर्यंत तर जागा नाही झाली. हे माझ्याकडे नाही ध्रुव. हे बा आहे म्युझियम आहे बा या हाऊस इथे ठेवतील काहीतरी. जेव्हा मूर्ती जेव्हा दाखवत म्हणजे सर्वांना दाखवतील ना तेव्हा पण आपण येऊ. तस आजच्यासाठी या ब्लॉग मध्ये या मंदिराचं बाहेर दाखव ना ना काय रे. नित्य जाता वेळेस मी ते बाहेरला इथं काय घोड्यावर बसू फोटो काढू मस्त. रोड बी भारी आहे. येताना काही प्रॉब्लेम नाही झाला. फक्त आम्हाला पाईपलाईन जरा खराब आहे. बाकी गावातला रोड एक नंबर आहे. हा अंडर कन्स्ट्रक्शन आहे. मस्त रोड आहे. पण नेशल तर स्वतःची प्रायव्हेट व्हेकल घेऊन या. कसं म्हणजे पब्लिक व्हेकल पब्लिक ट्रान्सपोर्टचा काही नाही. हा म्हणजे रिक्षावाला भेटला तर भेटेल. आम्हाला दिसला नाही काय. पण आपली जे प्रायव्हेट व्हेकल असली ना मग आपल्याला जरा बरा पडेल. मित्रांनो आता फायनली पोहोचले आपण वज्रश्री मातेच्या मंदिराच्या खाली. तर मागे आहे माझे मंदिर. तर आता हा तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत मंदिराजवळ. तर समोर तुम्ही बघू शकता मंदिर आहे. आपलं वज्रेश्वरीचं मंदिर खूप प्राचीन आहे जसं तुम्हाला माहीतच असणार. पुढची डिटेल मी तुम्हाला नंतर सांगतो. सध्या आता आपण जाऊया तिकडे पाहूया काय कसं आहे. कोण काय म्हणा कोण बघायचं मला थोडा लांब आहे इथनं. म्हणजे तुम्ही जर येत असाल इथं तर एकदम म्हणजे तुम्हाला मंदिराच्या समोर नाही कुंड भेटणार. कुंडसाठी तुम्हाला आय थिंक 1 किलोमीटर लांब जावं लागतं. येशात तर प्रायव्हेट व्हेकल घेऊनच या स्वतःचं गाडी किंवा बाईकने. कारण ते तुम्हाला सोपं पडणार. पब्लिक व्हेकलने येत असाल तर खाली दर्शन भेटेल. कुंडसाठी तुम्हाला रिक्षा वगैरे करावी लागेल. आपण तिकडनं कुठमध्ये रस्ता आहे. आपण नंतर जाऊया अगोदर जाऊया मंदिरात. तर पाहूया काय कसं आहे. कोण काय म्हणा कोण बघायचं मला
थोडा लांब आहे इथनं, म्हणजे तुम्ही जर येत असाल इथं तर एकदम म्हणजे तुम्हाला मंदिराच्या समोर नाही कुंड भेटणार. कुंडसाठी तुम्हाला आय थिंक 1 किलोमीटर लांब जावं लागतं. येशाल तर प्रायव्हेट व्हेकल घेऊनच या स्वतःचं, गाडी किंवा बाईकने, कारण ते तुम्हाला सोपं पडणार. पब्लिक व्हेकलने येत असाल तर खाली दर्शन भेटेल, कुंडसाठी तुम्हाला रिक्षा वगैरे करावी लागेल. आपण तिकडनं कुठमध्ये रस्ता आहे, आपण नंतर जाऊया, अगोदर जाऊया मंदिरात. आमचं आता वज्रेश्वरी मातेचं दर्शन झालेलं आहे. बाजूला आपल्या मंदिर बघू शकता तुम्ही. 150 रुपये आले का तिकडे का जे तुम्हाला भेटला बस. तिथे बघा एक शिवलिंग आहे मस्तपैकी. तिथे शिव मंदिर तिथे चला हे काय गेलं आता चपला दे ना. इथून व्ह्यू काय असा आहे. झेले काय काय गाऊच ते ना सगळ्यांना बसल्या काय बाय बसल्या विद्यार्थी. आमच्या बसले व्ह्यू भारी आहे. धरतो म्हणतो जाऊ कसं त्या साईडला. पहाडी पहाड दिसत का नाही कॅमेरामध्ये. दिसते जरा दिसते मंदिर. या दत्त मंदिरांना तो वरती झार आहे, तो कशाच आहे काय माहित नाही. कोणा माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा. अख्खा स्टेट बाय स्टेट आहे. एक मंदिराच्या आत पण आहे मंदिर. आता जावाचं काय रा कुंड बघायला अंग. आता गरम होते, थंड होईल थंड पाण्याचं कुंड बघू काय घ्या मग थंड पाण्याचं. चला चला मग भेटू आता कुंड बघायला. ओहो तो काय निकले अभी कुंड देखने के लिए. बाजू में वज्रेश्वरी की नदी बुलाई बघा भारी ना. नदी बघा गट्टुकट डायरेक्ट. आपण या ब्रिजवर जाऊ का आता. व्ह्यू किती भारी भेटेल ना. आम्ही ते वेगळं फेल झालो. ब्रिजवल्या काय हो ब्रिजवल्या. तर अशा प्रकारे मित्रांनो पोहोचलेला आपण. गरम पाण्याचे कुंड असतात तिथे, तर कुंड तिथं आहेत. तिथं माणसं आम्ही धुत होती म्हणून आम्ही इथं आलो जरा नदीवर बघायला. पण नदीमध्ये घाण खूप आहे, मासे बारीक बारीक. 2 hours later. अशा प्रकारे मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे तिथे. ब्लॉग स्टार्ट केला तिथे म्हणलं. आजचा ब्लॉग आपण इथेच एड करूया. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तू करा की बाय.